हाय नमस्कार. झालं का आपल्या भावा बहिणींचं जेवण खावण? तर भावा बहिणीनं आपण अजून स्वयंपाक केला नाही, काय नाही. आणि दवाखान्यात जाऊन बसली होती नंबराला. ते भावा बहिणीनं 100 नंबर माझ्या पुढं होता. आता मला तर वाटलं की पळून येऊ का कशी येऊ, मला लय चक्कर यायला लागली. बसून बसून म्हणलं कसंच व्हायला लागलं. मग भावा बहिणीनं तिथं मी झोपलीच. म्हणलं मला दोन दोन माणसं दिसायला लागली, काळं निळं दिसायला लागले. म्हणलं आवे मला चल घरी घेऊन. तर ते म्हणला अगं आया येईल नंबर आता, कशाला असं येड्यावाने करते. तर भावा बहिणीनं किती प्रयत्न मी करू, कुठं कुठं जाऊ, तरी माझं शरीर काय साथ द्यायना. आता ही डॉक्टर काय म्हणलं की तुमच्या शरीरात काय अर्थच राहिला नाही, सारे हाडं ना हाडं कमजोर झाले ती. आणि त्यात ती केमेशल का काय म्हणतात तीच नाही. आणि तुमचं सगळं सगळं म्हणजे सगळं शरीर बाद झालंय आणि ते दुखतंय, तुम्हाला सोसणं कठीण आहे. तर भावा बहिणीनं सांगा काय करायचं, कसं काम करायचं मी आणि कसं काय. ते डॉक्टर सुद्धा हादारलं की म्हणत्यात की कसं तुम्ही शिरार चालवताय आजीन, कसं काय करताय. तर म्हणलं अहो डॉक्टर साहेब, मला बाहेरलं तर काम आता होतच नाही कसलंच. हाय अशा अवस्थेत म्हणलं मी कामाला ही जात होती. पण म्हणलं आता सध्या 3 महिने झालं, लय म्हणजे लय माझ्या शरीराची मजबुरी झाली आणि मला कामच होत नाही. तर भावा बहिणीनं आपण भाकरीला ह्याला बसलो ना तरी आपल्या अंगाला मुंग्या त्या सगळ्यांना धारदार धारदार धार सगळं अंग भदीर झालंय. तर त्या मिशने तपासलं बघा. तर त्या मिशनमध्ये सगळं सांगितलं की ह्यांचा सांधा मन असा नीट नाही. म्हणजे मी सांगायला लागले का नाही माझं ही दुखतंय ती दुखतंय, की लगेच मला चांगलं माणूस सुद्धा काय म्हणतंय, अगं आमचं पण दुखतंय आमचं पण दुखतंय. पण माझ्या शरीराची इतकी बेकार आहे ना भावा बहिणींनो, तर मापाच्या बाहेर. मला घरचं काम सुद्धा करायचं असं जीवा येतं ना, असं मला ढकलून दिल्यावाने होतं. कमरपासनं खाली तर मला कसलंच अवसर नाही. आणि आता तर डॉक्टर म्हणलं की तुम्हाला कसं आजी काम व्हायचं, कसं तुम्ही काम करणार, तुमच्या शरीरात काय अर्थ राहिलाच नाही. तर तुम्ही जेवण करता का नाही. तर म्हणलं जेवढं मला लागतंय तेवढं तर मी जेवती की भावा बहिणीनं. मी असं डॉक्टरांना म्हणलं तर मला म्हणतात की पोटभर जेवायचं, पोटभर खायचं. तर आपल्याला पोटभर जातच नाही, आपल्याला लय जेवण जातच नाही भावा बहिणीनं. तर बळच कसं ढकलायचं सांगा ना तुम्ही. आता हा का दवाखान्यात आता बसून 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 कटाळा आला. आलो आता घरी. आपल्याला पैसे बी कमी पडलं होतं. मग दिराचं मुलगं पण आलतं, पुतण्या माझा. मग त्याच्याकडून मी 200 रुपये घेतलं. म्हणलं मला कमी पडल्यात इथं 200 रुपये भरायला. म्हणलं दे. तर ते पण मला म्हणलं की अहो काकी मला पण दवाखान्यात जायचंय. तर मी म्हणलं घरापर्यंत तर घरीपर्यंत दे. मग म्हणलं तुला मी देते. तर भावा बहिणीनं मी कुठं बी लपू लपू पैसे ठेवते माझा जीव नीट करायसाठी. मी कुणाला माग सकट नाही. आणि काम पहिलं करत होते ना तर मी लपवून लपवून ठेवायची की आपल्या शरीराला कुठंतरी काय होणार आहे, आपल्या शरीर बाद होणार आहे, की परत आपल्याला कोण पैसा पाणी देणार नाही. आपल्याला कुत्र्यावाने बोलतेली की आपल्याला असं लोकाला मागायला जीभ रेटत नाही. मग स्वतःची जरी माणसं असली तरी माझी जीभ रेटत नाही भावा बहिणीनं पैसे कोणाला मागा. मी लोकांकडून उसणं पासणं घेईन, घरातल्या माणसाला मागायची जीभ रेटत नाही मला. का तर कुत्र्यावाने वाका 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 बोलतात आपल्याला. मग ती 4 शब्द बोलून घेण्यापेक्षा ऐकून घेण्यापेक्षा घरातल्या माणसाला कोणालाच मागायचं नाही. आता हा का मी मिरचू केला तर ती तेलाची किटली तळून अशी नितळून मिरचू केला. म्हणलं तेल ही मी आणती जाऊन. तर मला सगळी म्हणली की लय भारी डॉक्टर आहेत तिथं जावा, म्हणून मी आवीला घेऊन गेली भावा बहिणीनं. आता मग सगळी भारी डॉक्टर आहे म्हणतात, पण आपल्याला एकावे डॉक्टरांचा फरक पडाला तर ती म्हणतात की भोगाला सरता आणि औषधाला माणूस मिळाला पुरता. तसं जर भावा बहिणीनं ह्या औषध गोळ्याने जर मी नीट झाले तर मी अनेक पहिल्यासारखं काम करेन.
माझ्या पोटाला 4 घास चांगलं करून खाईन, ही होईन असं मला वाटतंय. भावा बहिणीनं असं सगळी दुनिया काना काम करतात, ही करतात. तर मी म्हणते ह्या वयात मला असं का झालंय, अजून माझं लय वय व्हायचंय, मला अजून काठी हातात यायची. मग तर माझी मजबुरी किती होईल भावा बहिणीनं. मग तर आपल्याला ढकलू ढकलू देतेली माणसं, असं जवळ सुद्धा कोण घ्यायचं नाही. अजून आपलं शरीर चालतंय, बोलतंय, आपण स्वतः करतोय तरी आपलं ही हालत आहे. आणि आपण एका जागा बसून राहिलो नाहीच, आपल्याला कुठलं काम झालं तर भावा बहिणीनं आपलं कसं व्हायचं, ही पण माझी चिंता डोक्यात. तर मला डॉक्टर काय म्हणलं की तुमच्या डोक्याला लय चिडचिड होती, लय त्रास होतोय, तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय. तर भावा बहिणीनं स्वतःला नाही त्रास करून घ्यायचा, मग द्यायचा त्रास कोणाला? आपण आपल्या स्वतःला त्रास करून घ्यायचा ना वाटेल तेवढा. आणि कोण आपलं ऐकून घेणार आहे? कोणाला त्रास आपण द्यायचा बिना कामाचा? आणि आपला त्रास लोकाला कशाला? म्हणून आपण स्वतःच आपला जीव जाळायचा, जळून 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 घ्यायचा आपला जीव. की आपल्याला बरंच नाही, आपल्याला बरंच वाटाना, की आपल्याला काच असं होतंय, आपल्याला का तसं होतंय, सारखं आपल्या मनाला घुकणी भावा बहिणीनं. तर हा का एका सकाळी मी गेलेली, आताशी आले घरी, तर हा का आपला सगळा राडा तसाच पडलेला आहे का घरात. ही सुद्धा मला आवरू वाटाना. हे का जिथल्या तिथं पडाय का नाही, सगळं तिकडं बाहेर धुणंही पडलंय माझं तसंच. तर आता आपलं हळूहळू करायचं. माझ्या गोळ्या खायचा पण टाइम हुकलाय भावा बहिणीनं. ती तिकडं सकाळ सकाळ गेली, रात्रात झोप सुद्धा येत नाही भावा बहिणीनं मला. मग आता कामाच्या माणसांना कोणाला आपण जागवायचं, कोणाला आपला त्रास सांगायचा, आपण आपला सोसायचा त्रास, असं ठरवलंय मी. आणि मी भावा बहिणीनं कोणालाच काय सांगत नाही. इतकं मला त्रास होतोय ना, तर मापाच्या बाहेर होतोय त्रास. येऊन जाऊन तेवढं त्या आवे पुढं मी भी करणार, आवे मला असं होतंय र, आवे मला तसं होतंय र. तर आवेनं पण चिडायचं भावा बहिणीनं माझ्यावर. मग मी सांगायचं कोणाला सांगा की, गावातल्या माणसांना सांगू का शेजाऱ्यांना सांगू, कोणाला सांगू? ज्याला त्याला सांगायला लागलं की ती काय म्हणताय, आमचे आम्हाला पडलंय, आमचे आम्हाला पडलंय. ज्याने त्यानेच बघायचं, ज्याने त्यानेच हँडल करायचं. तर भावा बहिणीनं आता मी माझं कसं हँडल करू? जेवढं माझ्यापाशी काय होतं तेवढं मी सगळं घालवून मोकळी होऊन बसली. आता माझं मी हँडल कसं करू? एक सुद्धा डॉक्टर असं म्हणा ना की तुम्ही चांगलं वाचाल किंवा तुम्ही भारी वाचाल, असं काय कोणाच्या तोंडात नाही यायला भावा बहिणीनं. का तर आपली झालीच मजबुरी तशी. तर आपली पहिली गरिबी आमच्या आईबापाची होती, त्यांनी लहानपणापासून काम करून घेतलंय. तर तुम्हाला एकच एक गोष्ट सांगते भावा बहिणीनं, लय लय लहानपणी लेकरांना कामं सांगितली, कामं करून घेतली म्हणजे त्यांना असा त्रास होतो. आम्हाला जसं कळायला लागलं, जसं हिवायला लागलं, तसं आम्हाला सुखच नाही. ह्या कामातनं काढलं की त्या कामात आमचा वडील घालवायचा, ह्या कामातनं काढलं की दुसऱ्या कामाची उचल घ्यायचा, असं उचली फिडून फिडून आम्हाला नको नको केलं. आता ती आहेत का भोगायला? आमच्या शरीराचं किती वाटोळं केलं ते आता आहेत ते का भोगायला? त्यांच्या मार्गाने ती निघून गेली, पण आम्हाला त्रास, आम्हाला ह्याचं त्याचं बोलणं की तुम्हाला होतंय मग आम्ही काय करायचं, तुम्हाला असं होतंय मग आम्ही काय करायचं, मग काय नाही करायचं तर कोणीच काय करू नका. माझं मी करते स्वतः, का तर मला होतंय आणि मला त्रास होतोय आणि माझं शरीर बाद झालंय. म्हणून देवा तूच माझ्या पाठोशी उभा राहा आणि तुम्हीच चांगलं करा देवा, मला सगळं देवा मिळून. मी म्हणते मला चांगलं करा. माझे मी स्वतः जाईन कामाला, ही होईन स्वतः काम केल्याशिवाय, स्वतः ही झाल्याशिवाय भावा बहिणीनं हातपाय चाललं तर सगळं आहे. एकदा का हातपाय बंद पडलं तर काय सुद्धा शरीराचा उपयोग नाही, जगून सुद्धा उपयोग नाही अहो. तर भावा बहिणीनं मी काय डॉलरसाठी रडत नाही किंवा कशासाठी रडत नाही, मी तुम्हाला काय सुद्धा मागत नाही भावा बहिणीनं. फक्त आपल्या ईडीला मदत करा आणि ईडीला सपोर्ट करा.
मी नीट होत तोपर्यंत भाऊ बहिणीनं एवढंच आहे तुम्हाला माझं सांग, फक्त आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. असं मला घाबरते, बोलताना सुद्धा घाबरते, चालताना सुद्धा घाबरते. भाऊ बहिणी सगळं दाखवलंय तिथं, पण सगळ्याला खोटच वाटतंय. खोटच काय माझ्या शरीरात मिळतंय, काय माझ्या शरीरात होतंय ते मला माहीत आहे.